राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय हा प्रश्न कालपर्यंत जेव्हा विचारला जात होता तेव्हा उत्तर मिळत होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत आणि भविष्यामध्ये त्यांचं विलिनीकरण होऊ शकतं. मात्र आता प्रश्न आहे, अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय? या प्रश्नाचं उत्तर पहिल्यापेक्षा वेगळं असेल का? जे अजित पवार शरद पवारांच्या बाजूनी झुकत चालले होते, पर्यायाने त्यांचा पक्ष झुकत चालला होता. मात्र आता अजित पवारांनंतर त्यांच्या नंतर जे पक्ष चालवणारे नेते आहेत ते शरद पवारांच्या ऐवजी भारतीय जनता पक्षासोबत जाणं पसंत करतील का? आणि ही संधी साधून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील या प्रमुख पक्षाच्या राजकारणावरती आपली पकड निर्माण करेल का? या प्रश्नाची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यात. या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र येत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये निवडणूक लढवली आणि अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि अमोल कोल्हे यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जो पुणे शहराचा भाग आहे तिथे तुतारीचं चिन्ह कसं अस्तित्वात राहील याची काळजी घेतली. आणि त्यानंतर जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आखणी सुरू झाली तेव्हा घड्याळाच्या चिन्हावरती सगळ्यांनी निवडणूक लढवायची आणि पुण्याची त्यासाठीची जबाबदारी तुतारी या चिन्हावरती खासदार म्हणून निवडून आलेल्या अमोल कोल्हे यांच्यावरती सोपवण्यात आली. ही दोन उदाहरणं यासाठी की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस किती एकजिनसीपणे या निवडणुका लढवत होत्या. कारण भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये सत्तेत अजित पवार सहभागी झाल्यानंतर आत्ता त्यांना राजकारणाच्या मर्यादा जाणवायला लागलेल्या होत्या युतीच्या राजकारणाच्या. आणि त्यातून एकीकडे ते आपल्या काकांकडे पुन्हा सरकू लागल्याचं चित्र होतं, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती अजित पवारांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कडक शब्दांमध्ये टीका केली होती, भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आणि त्यातून अजित पवार एकीकडे भारतीय जनता पक्षापासून दूर जात असल्याची आणि शरद पवारांच्या दिशेने सरकत असल्याची चर्चा सुरू होती. त्याचबरोबर उलट्या पद्धतीने चर्चा सुरू होती की शरद पवारांचा पक्ष आता अजित पवारांच्या पक्षामध्ये विलीन होणार आणि या पक्षातली काही नेते मंडळी सत्तेमध्ये सहभागी होणार, असं हे दोन्ही बाजूनी सुरू होतं. मात्र आता हे घडेल का? कारण अजित पवारांकडे आपल्या पक्षाची धुरा सोपवण्याचं शरद पवारांनी एका अर्थाने मान्य केल्यासारखं चित्र होतं. मात्र आता अजित पवारांनंतर या पक्षाची धुरा ज्यांच्याकडे असणार आहे त्यांच्याकडे शरद पवारांच्या पक्षाची धुरा अर्थात जाणार नाही, शरद पवार ती देणार नाही. मग काय होऊ शकतं? आणि दुसरा भाग जो म्हणजे की अजित पवारांच्या पक्षात त्यांच्या सोबत असलेले अनेक नेते हे भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी आग्रही होते आणि त्यातून अजित पवार एका बाजूला आणि हे नेते दुसऱ्या बाजूला असं चित्र निर्माण झालं होतं, अशी चर्चा होती. यामध्ये ज्या प्रमुख नेत्यांची नावं होती त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, धनंजय मुंडे आहेत, छगन भुजबळ आहेत. ही अशी नेते मंडळी आहेत की जी वर्षानुवर्ष शरद पवारांसोबत राष्ट्रवादी सोबत राहिली खरी, मात्र त्यांच्या राजकारणांच्या मर्यादेमुळे त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत राहणं अधिक पसंत केलं आणि आपण भाजप सोबत राहावं यासाठीच ते आग्रही होते. आणि दुसरीकडे अजित पवार जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवत होते ते मात्र आपल्या काकांकडे झुकत होते, किंबहुना काकांना देखील अजित पवारांची गरज होती. मात्र आता अजित पवारांच्या निधनानंतर जी दोन वक्तव्य त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची समोर आलेली आहेत, एक आहेत नरहरी झिरवाळ जे म्हणतायत की राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांनी करावं, म्हणजे अजित पवारांच्या पत्नी यांनी करावं. आणि त्यानंतर प्रमोद हिंदूराव यांचं वक्तव्य आहे की सुनेत्रा पवार यांनीच नेतृत्व करावं. आता सुनेत्रा पवार यांनी नेतृत्व करावं म्हणजे शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करण्यासारखं आहे आणि अर्थातच हे घडणार नाही. आणि त्यातून सुनेत्रा पवार यांनी पक्षाचं नेतृत्व करावं असं जे म्हणतायत अजित पवार कालपर्यंत ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्या पक्षातील नेते, याचा दुसरा असा अर्थ आहे की आम्हाला शरद पवारांच्या पक्षासोबत एकत्र यायचं नाही, आम्हाला भाजप सोबत एकत्र यायचं आहे, भाजप सोबतच आमची संगत आम्हाला हवी आहे. आपल्यासोबत बारामतीचे आपले प्रतिनिधी जयदीप भगत आहेत. जयदीप, आपण बारामतीतलं राजकारण तर पाहिलं, मात्र फक्त हे बारामती पुरतं मर्यादित नाही तर राज्यामध्ये केंद्रामध्ये देखील याचे परिणाम होणार आहेत. कारण अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणं आणि अजित पवारांनी भाजप सोबत राहणं वेगळं. आणि आता अजित पवारांच्या नंतर
त्यांच्या पक्षातील नेत्यांनी भाजप सोबत राहणं हे वेगळं? सर, या दोन गोष्टी तुम्ही म्हटलात त्या पद्धतीनं खरं तर सुनेत्रा पवार जरी अजित पवारांच्या पत्नी असल्या तरी त्या राजकारणात नौक्या आहेत. आता 1 वर्ष किंवा 1.25 वर्ष झालं त्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. आता सध्याची परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली हे मान्य आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंची लढत झाली हे देखील मान्य. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे झाल्या, त्यांचा पराभव झाला. आता सुनेत्रा पवारांचं जर नेतृत्व शरद पवार गटाने मान्य केलं तर ते होणं अशक्य आहे. आणि मग त्यातनं एकच दिसतं आहे की भाजप सोबत शरद पवारांसोबत न जाता भाजप सोबत राहू आणि शरद पवारांसोबत नको घ्यायला, असाच एकंदरीत जो आहे तो राष्ट्रवादीचा आत्ताचा तरी मनसुबा दिसतोय. आणि हे खरं तर भाजपच्या फार सोयीचं आहे. त्याचं कारण असं की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली तर ते भाजपलाच उद्या जड जाईल. आणि जर ह्याच्यामध्ये स्प्लिट कायम राहिली तर तुलनेनं पराभव करणं राष्ट्रवादीचा सोपं आहे. अशाच पद्धतीनं जर बघायचं झालं आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येता म्हणतात आता त्या दोन टोकं निर्माण झालेली आता सध्याच्या स्थितीला तरी पाहायला मिळत आहेत. सुनेत्रा पवारांचं एकंदरीत अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणते की नेतृत्व आता अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांनी करावं, तर ते वास्तवात शरद पवारांच्या गटाला मान्य होईल का हा मोठा प्रश्न आहे. असा जरी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर नाही असंच असणार आहे. शरद पवार सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतील का तर ते नाही करणार. त्याच्यामुळे ही शक्यता फार दुसर आहे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायची. नजीकच्या काळामध्ये तू काय पाहिलं की अजित पवार आणि शरद पवार हे कौटुंबिक कार्यक्रमाला तर एकत्र येतच होते, मात्र अलीकडच्या काळातलं एकत्र येणं हे वेगळं होतं. म्हणजे लोकसभेच्या वेळी जे काही अंतर पडलं होतं ते अंतर बऱ्यापैकी मिटलं होतं. अगदी ज्यावेळेस लोकसभेनंतर कटुता होती, मात्र ज्यावेळेस विधानसभा झाली त्यानंतर अनपेक्षित यश अजित पवारांना मिळालं आणि जे अपेक्षित यश होतं ते शरद पवारांना मिळालं नाही. त्याच्यामुळं नेतृत्वाची मोठी पोकळी जी आहे ती शरद पवार गटामध्ये निर्माण झाली होती. आणि आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांची राष्ट्रवादी काम करायला तयार होती. आणि झालं देखील तसं. आपण जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं, त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चिन्हावरती तुतारीचे देखील उमेदवार उभे राहिले घड्याळ चिन्ह म्हणून. हे जवळजवळ आता एकत्र येत होते. विलिनीकरणाचा देखील मुद्दा येत होता. यातच म्हणजे रोहित पवार पण खूप अजित पवारांचं वेगवेगळ्या वेळी कौतुक करायचे आणि जर कोणी टीका केली अजित पवारांवरती तर ते रोहित पवार अजित पवारांच्या बचावाला देखील पुढे आल्याचं आपण पाहिलं होतं. जे रोहित पवार लोकसभेच्या वेळी अजित पवारांवरती टीका करत होते ते एकदम त्यांच्या काकासाठी पुढे येत होते. हो बरोबर. लोकसभेला रोहित पवारांवरती अजित पवारांवर रोहित पवारांनी एवढी टीका कुणीच केली नव्हती. मात्र तेच रोहित पवार आता काकांसाठी पुढे यायला लागले. ते ज्यावेळेस भाजपचे नेत्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या काळात टीका केली त्यावेळेस पहिले आले पुढे आले ते रोहित पवार आले. म्हणजे हे सख्य वाढत चाललं होतं. वेगवेगळ्या कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र येत होतं, एकत्रीकरणाची भाषा करत होतं, वेगवेगळ्या बैठका झाल्या, एकत्र चिन्हावर लढायच्या, घड्याळावर चिन्हाच्या पंचायत समिती आणि झेडपीला घड्याळ चिन्हावर लढायसाठी रोहित पवारांनी देखील बैठका घेतल्या. मात्र त्यानंतर अचानक पद्धतीनं अपघाती निधन होतं अजित पवारांचं आणि त्यानंतर जे आता संघर्ष पुढे उभा राहिलाय तो वेगवेगळ्या टोकाचा आहे. आता जे काही अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी जे म्हटलंय की आता सगळ्यांनी सुप्रिया सुळेंचं माफ करा सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करायचं, तर मग हे कसं शक्य होईल? रोहित पवारांना सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करणं किंवा जसं अजित पवारांचं नेतृत्व ते मान्य करायला तयार होते तसं सुनेत्रा पवारांचं नेतृत्व ते मान्य करतील का? नाही, मला तरी वाटत नाही असं होईल आणि कुणालाच वाटत नसावं की ते होईल. त्याचं कारण असं आहे की सुनेत्रा पवार हे अजित पवारांच्या पत्नी आहेत. गेल्या अनेक वर्ष झालं ते राजकारण बघता आहेत, प्रचार देखील केलाय, मात्र त्या राजकारणात नौके आहेत. तसं सुप्रिया सुळे त्यांना सिनियर आहेत. म्हणजे याचा अर्थ असंच सांगणं आहे की आम्हाला तुमच्या सोबत युती करायची नाही. तसंच म्हणावं लागेल. कारण मग दुसरा मुद्दा असा आहे की ज्या नेत्यांनी वक्तव्य केलंय की सुनेत्रा पवारांनी तिथून पुढचं नेतृत्व करावं, मग त्यांना शरद पवारांशी युती करायची नाही का? शरद पवारांना जवळ साधायची नाही का? त्यांना भाजपशी जवळीक साधायचंय का? हा देखील यातून प्रश्न निर्माण होतो. नाही, यातून दुसरा अडचणीचा प्रश्न शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांसाठी आहे की जे अजित पवारांसोबत जायला त्यांचं नेतृत्व मान्य करायला तयार होते, मात्र आता त्यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवारांसोबत किंवा इतर जे नेते आहेत तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत जाणं काही यांना नाही शक्य होणार. जर सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल जर शरद पवारांसोबत आले तर त्यांना शरद पवारांचं नेतृत्व आता मान्य करावं लागेल. मात्र जर सुनेत्रा पवारांना घेऊन ते भाजपसोबत राहिले ना या राष्ट्रवादीला, म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी, ते त्यांच्या जास्त फायदेच आहे. त्यांना पाहिजे तसं ते राजकारण करता येईल. दिल्लीतले डावपेच जेवढे
सुनेत्रा पवारांना माहित नाही तेवढे प्रफुल्ल पटेलांना, सुनील तटकरेंना चांगले माहित आहेत, कारण ते त्यांच्या फायद्याचे. सुनेत्रा पवार या नावानी अध्यक्ष असतील, कारभार जो आहे तो यांच्या ताब्यात जाऊ शकतो. हा, अगदी बरोबर. आणि त्याच पद्धतीने त्यांना हवं त्या पद्धतीने ते राजकारण करून घेता येईल. जर शरद पवारांसोबत जर सुनेत्रा पवार आल्या आणि ते जर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असेल तर मात्र हे या नेत्यांना करता येणार नाही, तिथं त्यांची मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळं या नेत्यांच्या ते फायद्याचा आहे. मात्र सर्वात मोठा फायदा यामध्ये भारतीय जनता पक्षाचा होऊ शकतो, कारण आपण तामिळनाडूमध्ये पाहिलं होतं की जयललितांच्या निधनानंतर AIADMK या पक्षाचं एका अर्थाने नेतृत्व किंवा सगळी निर्णय प्रक्रिया भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतली होती. आणि इथे अजित पवारांच्या जाण्यानंतर एक जी मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, या पोकळीमध्ये जर या पक्षातील नेते, या पक्षातील नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहिलं तर अजित पवारांच्या या पक्षाला आपण हवे तशा पद्धतीने वळवू शकतो, हे भाजप नेते जाणतात. आणि त्यातूनच ही वक्तव्य लगेच येऊ लागलेली आहेत की सुनेत्रा पवारांनी नेतृत्व करावं. आणि त्यामुळं कालपर्यंत दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची जी चर्चा होती ती आता नेमकी उलट दिशेने व्हायला सुरुवात झाली आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.